नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सपना पानसरे. आज आपण व्याकरण विभागातील विरामचिन्ह हा घटक अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, विरामचिन्ह म्हणजेच पंक्च्युएशन मार्क. सर्वप्रथम विरामचिन्ह या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेऊया. विराम म्हणजे आराम, चिन्ह म्हणजे खूण, आरामाचे ठिकाण. चालताना थकवा आल्यावर आपण थोडा वेळ आराम करतो, ताजेतवाने होतो व पुन्हा चालण्यास सुरुवात करतो. वाचताना बोलताना एका दमात एका सुरात वाचत गेले किंवा बोलत गेले तर आपल्या मनातील विचार, भावना, हेतू वाचणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला समजत नाहीत. त्यामुळे आपण बोलताना वाचताना एका सुरात एका दमात न बोलता किंवा न वाचता आपण मध्ये मध्ये विराम घेऊन बोलत असतो किंवा वाचत असतो. बोलणारा बोलताना आवाजातील चढ उतार, डोळे, भुवया, चेहऱ्यावरील विकार, बोलताना थोडे थांबून ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावरील भाव या सर्वांच्या मदतीने आपल्या मनातील हेतू सांगण्याचा विचार स्पष्ट करत असतो किंवा करू शकतो. पण लेखन करताना हे कसे शक्य आहे? कोठे थांबायचे? प्रश्न विचारताना तो प्रश्न आहे हे स्पष्ट कसे करायचे? किंवा मनातील विविध भावना व्यक्त कोणत्या रीतीने करायच्या? या सर्वांसाठी लेखन करताना काही खुणांचा उपयोग केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एखादा प्रश्न विचारायचा असेल तर तो कसा विचारायचा, मनातील विविध भावना व्यक्त कोणत्या रीतीने करायच्या, या सर्वांसाठी लेखन करताना काही खुणांचा उपयोग केला जातो. या खुणांनाच किंवा या सिम्बॉल्सलाच आपण विरामचिन्ह असे म्हणतो. आता अधिक चांगल्या पद्धतीने समजवण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी तुम्हाला एक परिच्छेद मी वाचून दाखवते, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या विरामचिन्हांचा वापर केलेला नाही. आणि मग तुम्हाला हा परिच्छेद किती कळाला हे आपण जाणून घेऊ. या वर्षीपासून संस्कार शिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. पण संस्कार शिक्षण म्हणजे काय ग आई? अभिजितने विचारले. मन आणि वागणूक यांना उत्तम वळण देणारे शिक्षण म्हणजे संस्कार शिक्षण, आई म्हणाली. म्हणजे आमची मने व वागणूक चांगली नाही की काय? अर्चनाने विचारले. तसं नव्हे ग, पण आजचा विद्यार्थी त्याचे बेताल वर्तन, कष्ट करण्याविषयी त्याची उदासीनता, अस्वस्थ मनोवृत्ती यांचा विचार केला तर काहीतरी कमी पडतंय याची जाणीव होते. आईने सांगितलेले थोडक्यात नियमित दिनचर्या, परमेश्वराचे स्मरण, आई वडील गुरुजन यांच्याविषयीचा आदर, आज्ञाधारकपणा वगैरे सगळ्याच गुणांवर भर देण्याची गरज आज आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी पूर्ण परिच्छेद हा पॅरेग्राफ तुम्हाला वाचून दाखवला आणि या पॅरेग्राफमधला सिंगल वर्ड तुम्हाला समजलेला नसेल. या पॅरेग्राफमध्ये कन्व्हर्सेशन आहे. दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत आहे, पण कोण कोणाशी कोणत्या टॉपिकवरती बोलत आहे हे मात्र आपल्याला समजत नाही. कुठे प्रश्न विचारलाय, कुठे त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय हे देखील आपल्याला समजत नाही, कारण कोणत्याही प्रकारच्या विरामचिन्हांचा इथे वापर केलेला नाही आणि एका दमात मी सगळ्या गोष्टी वाचलेल्या आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जो पॅरेग्राफ मी वाचला होता त्या पॅरेग्राफमध्ये आपण विरामचिन्हांचा उपयोग करणार आहोत आणि त्यानुसार आपण वाचन करणार आहोत. अभिजित या वर्षीपासून संस्कार शिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. पण संस्कार शिक्षण म्हणजे काय ग आई? आई मन आणि वागणूक यांना उत्तम वळण देणारे शिक्षण म्हणजे संस्कार शिक्षण. अर्चना म्हणजे आमची मने व वागणूक चांगली नाही की काय?
आई, तसं नाही ग, तसं नव्हे ग. पण आजचा विद्यार्थी त्याचे बेताल वर्तन, कष्ट करण्याविषयी त्याची उदासीनता व अस्वस्थ मनोवृत्ती यांचा विचार केला तर शिक्षणात काहीतरी कमी पडतंय याची जाणीव होते. थोडक्यात नियमित दिनचर्या, परमेश्वराचे स्मरण, आई वडील, गुरुजन यांच्याविषयी आदर, आज्ञाधारकपणा वगैरे सगळ्याच गुणांवर भर देण्याची वेळ आज आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता विरामचिन्हांचा वापर केल्यानंतर मात्र तुम्हाला हा पॅरेग्राफ कोणाशी, कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या विषयावरती चर्चा करत आहे याबद्दलची माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला हा पॅरेग्राफ समजला देखील आहे. इथे अभिजित, आई, अर्चना यांच्यामध्ये जे काही कन्व्हर्सेशन झाले संस्कार शिक्षण या टॉपिकवर, याबद्दलची माहिती तुम्हाला या पॅरेग्राफमध्ये समजली असेल. म्हणजेच जर आपण विरामचिन्हांचा योग्य वापर केला तर पुढच्या व्यक्तीच्या मनातील जे काही भाव आहेत, भावना आहेत, प्रश्न आहेत ते आपल्याला समजून आपण त्यावरती त्याच पद्धतीने, व्यवस्थित पद्धतीने आपण रिॲक्ट करतो किंवा रिस्पॉन्स देऊन आपल्या मनातील विचार, भावना ह्या दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो. विरामचिन्हे म्हणजे आपण संभाषण करताना किंवा बोलताना थांबतो, म्हणजेच विराम घेतो आणि तो चिन्हांनी दर्शविला जातो. त्या चिन्हांना विरामचिन्ह असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण विरामचिन्ह, त्यांचे सिम्बॉल आणि कोणत्या विरामचिन्हाला काय नाव आहे ते समजून घेऊया. विरामचिन्हे: पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, अवतरण चिन्हे, संयोग चिन्ह, अपसार चिन्ह, विकल्प चिन्ह. या 10 विरामचिन्हांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. पहिलं विरामचिन्ह आहे पूर्णविराम. पूर्णविराम हा कशा पद्धतीने दिला जातो हे देखील तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी किंवा शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी, तसेच शब्दांचे केवळ पहिले अक्षर दाखवताना किंवा लिहिताना विरामचिन्ह देतात. उदाहरणार्थ, मी दररोज अभ्यास करतो. ती कपाटाकडे गेली. वा शिरवाडकर, दी माडगुळकर. आता वा शिरवाडकर यामध्ये विष्णू वामन शिरवाडकर यांच्या सुरुवातीच्या अक्षरांचा वापर करून तिथे पूर्णविराम दिलेला आहे. म्हणजेच विष्णूमधला वामनमधला वा आणि शिरवाडकर यांचं नाव अशा पद्धतीने लिहिलेलं आपण पाहिलं आहे. त्याच्यानंतर दी माडगुळकर. म्हणजे गजानन, दी म्हणजे दिगंबर आणि माडगुळकर या त्यांच्या नावांच्या आद्य अक्षराचं म्हणजे सुरुवातीच्या अक्षराचा वापर करून नंतर पूर्णविरामाचा वापर इथे केलेला आहे आणि पहिल्या 2 ओळींमध्ये वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम दिलेला आहे. पुढील विरामचिन्ह आहे अर्धविराम. 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. तर जेव्हा 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात त्या उभयान्वयी अव्ययाच्या अगोदर आपण या विरामचिन्हाचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ, केशव गावी गेला पण जास्त दिवस राहिला नाही. इथे पण हे उभयान्वयी अव्यय आहे आणि त्याच्या अगोदर अर्धविरामाचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये 2 वाक्य आहेत. केशव गावी गेला, जास्त दिवस राहिला नाही. पण या उभयान्वयी अव्ययाने ही दोन्ही वाक्य जोडली आहे आणि त्याचबरोबर अर्धविरामाचा देखील वापर केलेला आपल्याला इथं दिसून येतो. गड आला पण सिंह गेला. गड आला नंतर आपण अर्धविरामाचा वापर केलाय, त्यानंतर पण हे उभयान्वयी अव्यय आणि सिंह गेला अशा पद्धतीने आपण अर्धविरामाचा वापर करतो.
पुढील चिन्ह आहे स्वल्पविराम. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास वापरतात. हाक मारताना नावापुढे स्वल्पविरामाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, ही गरिबी, हे शोषण, ही विषमता, हे अज्ञान पाहून कोणासही दुःख वाटेल. गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी या भारतातील नद्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या दोन्हीही वाक्यांमध्ये एकाच जातीतील आलेले शब्द आहेत आणि ते लागोपाठ आल्यामुळे आपण तिथे स्वल्पविरामाचा वापर केलेला आहे. श्यामल पुस्तक दे. श्यामल ही हाक मारल्यानंतर स्वल्पविरामाचा वापर केलाय आणि पुस्तक दे अशा पद्धतीने वाक्य पूर्ण केलंय. मधुर, इकडे ये. तर अशा पद्धतीने स्वल्पविरामाचा आपण वापर एकाच जातीतील अनेक शब्द लागोपाठ आल्यास करतो. त्याचबरोबर हाक मारताना देखील नावापुढे स्वल्पविरामाचा वापर केला जातो. पुढील विरामचिन्ह आहे अपूर्ण विराम. वाक्याच्या शेवटी बराच तपशील दाखवायचा असेल तर या चिन्हाचा आपण वापर करतो. उदाहरणार्थ, प्रवासाला जाताना खालील गोष्टी पाहणे: कपडे, अंथरूण पांघरूण, वॉटर बॉटल, खाद्यपदार्थ. किंवा नामांचे प्रकार पुढीलप्रमाणे: सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. पुढील विरामचिन्ह आहे प्रश्नचिन्ह. वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह या विरामचिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, माझे कष्ट कसे वाया जातील? तू कोठे गेला होतास? तुझ्याकडे कोण आले होते? अशा पद्धतीने आपण या विरामचिन्हाचा प्रश्न विचारण्यासाठी वापर करतो. उद्गार चिन्ह. मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी या चिन्हाचा वापर केला जातो. मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी या विरामचिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, बाप रे, केवढा मोठा हा साप! वाह, किती सुंदर चित्र काढलेस! अरे रे, खूप वाईट झाले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बाप रे, वा, अरे रे यांसारख्या शब्दांच्या साहाय्याने आपल्या भावना व्यक्त होतात आणि तिथे विरामचिन्हाचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. या विरामचिन्हाचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. या विरामचिन्हाचं नाव आहे उद्गार चिन्ह. पुढील चिन्ह आहे अवतरण चिन्हे. दोन अवतरण चिन्हांचा आपण अभ्यास करणार आहोत. अवतरण चिन्हामध्ये एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह अशा दोन्हीही अवतरण चिन्हाचा समावेश आपण करतो किंवा त्यांचा वापर आपण करतो. एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्यांचे मत सांगताना आपण एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो आणि दुहेरी अवतरण चिन्ह हे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना वापरले जातात. काही उदाहरणं आपण बघणार आहोत. गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. भारतात ताजमहल प्रसिद्ध आहे. या दोन्ही वाक्यांमध्ये चले जाओ, ताजमहल या शब्दांवर जोर दिलेला आपल्याला जाणवतो. तसेच दुसऱ्यांचे मत व्यक्त केलेले हे आपल्याला दिसून येतं. इथे आपण एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केलेला आहे. शरद म्हणाला, मी सहलीला येईल. आई म्हणाली, जेवताना बोलू नये. या दोन्ही वाक्यांमध्ये दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो, कारण बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द या चिन्हांच्या साहाय्याने आपल्याला समजतात. शरद म्हणाला, तो काय म्हणाला आहे हे दर्शवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला आहे. त्याच पद्धतीने आई म्हणाली, हे यापुढे
दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करून आई काय म्हणाली हे दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने अवतरण चिन्हामध्ये एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह या दोन्ही चिन्हांचा आपण वापर करतो. संयोग चिन्ह. दोन शब्द जोडताना संयोग चिन्हांचा वापर केला जातो. त्याचबरोबर ओळीच्या शेवटी शब्द अपुरा असल्यास वापरला जातो. तर संयोग चिन्हाचा वापर दोन पद्धतीने केला जातो. एक म्हणजे दोन शब्द जोडताना आपण करतो. त्याचबरोबर लिहित असताना जर आपली ओळ संपली असेल आणि आपल्याला दुसऱ्या ओळीपासून सुरुवात करायची असेल, तो जो शेवटचा शब्द आहे तो अर्धवट राहिलेला असतो, अपूर्ण राहिलेला असतो, त्याला आपण तिथे संयोग चिन्हाचा वापर करतो आणि मग खालच्या ओळीपासून वाक्य आपण कंटिन्यू करतो. उदाहरणार्थ 10-15 फूट, चहा पोहे, विद्यार्थी प्रतिनिधी यामध्ये दोन शब्द जोडण्यासाठी संयोग चिन्हाचा वापर केला आहे. त्याचबरोबर मला निबंध लिहायला खूप आवडतो. आता लिहानंतर वाक्य जर संपलं असेल, ओळीचा हा शेवटचा शब्द अपुरा राहिला असेल तरी देखील तिथे विरामचिन्हाचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आपण बघितलं आहे की मी काम करत होतो तेव्हा माझ्या विरामचिन्हाचा वापर केला आहे, संयोग चिन्हाचा इथे वापर केला आहे. समोर बाळ खेळत होते. मी काम करत होतो तेव्हा माझ्या समोर बाळ खेळत होते हे वाक्य आहे. पण लिहिताना जर आपला जो शब्द आहे तो माझ्यावरच जर ओळ आपली संपलेली असेल तर तिथे संयोग चिन्हाचा वापर करून खालच्या ओळीपासून आपण वाक्य पूर्ण करू शकतो. तर अशा पद्धतीने दोन शब्द जोडण्यासाठी वापर केला जातो. त्याचबरोबर ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्हाचा वापर केला जातो. पुढील चिन्ह आहे अपसारण चिन्ह. ते कशा पद्धतीने लिहिलं जातं हे तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. अपसारण चिन्ह हे अशा पद्धतीने लिहिले जातं आणि हे संयोग चिन्हापेक्षा मोठे असते. आता अपसारण चिन्हाचा वापर आपण कुठे करतो तर बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्हाचा आपण वापर करतो किंवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास देखील आपण अपसारण चिन्हाचा वापर करतो. उदाहरणार्थ मी गेलो पण मी तुला सांगणार होतो की ती मुलगी जिने लाल रिबीन बांधली आहे ती पहिली आली. तर अशा पद्धतीने आपण अपसारण चिन्हाचा वापर करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील आणि शेवटचं चिन्ह आहे विकल्प चिन्ह. विकल्प चिन्ह हे अशा पद्धतीने दिलेले जाते. एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी दोन शब्दांमध्ये हे चिन्ह वापरलं जातं. उदाहरणार्थ प्रगती पुस्तकावर वडील पालक यांची सही आणावी. मामा उद्या रेल्वेने बसने गावी जाईल. आपण सुट्टीत दिल्लीला केरळला जाऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणांमध्ये वडील पालक यांच्यामध्ये विकल्प चिन्हाचा वापर केला आहे, रेल्वेने बसने यांच्यामध्ये विकल्प चिन्हाचा वापर केला आहे आणि दिल्लीला आणि केरळला यामध्ये विकल्प चिन्हाचा वापर केलेला आहे. म्हणजे दोन शब्दांसाठी पर्याय जेव्हा वापरले जातात तो पर्याय दाखविण्यासाठी दोन शब्दांमध्ये या विकल्प चिन्हाचा वापर आपण करतो. हे तुम्हाला या उदाहरणांवरून समजलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण 10 विरामचिन्हांचा आज आपण वापर कशा पद्धतीने करायचा हे शिकलो आणि त्या विरामचिन्हांना कशा पद्धतीने आपण लिहितो हे देखील आपण अभ्यासलं. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्ह, त्यामध्ये दोन चिन्हांचा आपण अभ्यास केला, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह आणि विकल्प चिन्ह अशा 10 विरामचिन्हांचा वापर कशा पद्धतीने करायचा आणि कशा पद्धतीने ते सिम्बॉल लिहिले जातात याचा अभ्यास आपण आत्तापर्यंत केला.
तर विद्यार्थी मित्रांनो, व्याकरणातील अतिशय महत्त्वाचा भाग विरामचिन्ह हा आज आपण शिकलो. विरामचिन्ह म्हणजे काय, त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो, किती प्रकारचे विरामचिन्ह आहेत आणि ते कशा पद्धतीने आपण वाक्यांमध्ये त्याचा उपयोग करतो हे आपण आज शिकलो. आपण संभाषण करताना किंवा बोलताना थांबतो म्हणजेच विराम घेतो आणि तो चिन्हाने दर्शविला जातो, याला विरामचिन्ह असे म्हणतात. हे आपण अभ्यासलं. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, अवतरणचिन्ह, संयोगचिन्ह, अपसारचिन्ह, विकल्पचिन्ह या चिन्हांचा आपण अभ्यास केला. ते कशा पद्धतीने आणि कोणत्या पद्धतीने आपण त्यांचा वाक्यामध्ये उपयोग करतो हे आपण अभ्यासलं. आशा आहे सर्वांना हा घटक विरामचिन्ह हा घटक समजला असेल. धन्यवाद.